आज तर आम्हाला काही रजेच्या बॅग्स मिळत नव्हत्या मित्रांनो. चला तुम्हाला सांगतो आजच्या बनी ब्लॉगमध्ये. तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या बनी ब्लॉगमध्ये. तर आज मी जात आहे भाऊसोबत कृषी केंद्रात. मग काही जायसाठी निघालो. मग थोड्या वेळामध्ये चला आम्ही वलमझरीच्या कृषी केंद्रात. इथं आल्यानंतर इथं आम्हाला काही बॅग्स मिळाले नाही. मग आम्ही निघालो पिंकेबारच्या कृषी केंद्रात जायसाठी. मग थोड्या वेळामध्ये चालू आम्ही पिंकेबारच्या कृषी केंद्रात. इथं आल्यानंतर इथनं आम्ही घेतला रजेच्या 5 बॅग्स. मग दिले आम्ही रजेच्या 5 बॅगचे पैसे. मग निघालो आम्ही साकोलीला जायसाठी. साकोलीत होता थोडा काम. मग गेला आम्ही साकोलीला. मग साकोलीत आल्यानंतर भाऊ म्हणते नाश्ता करून घेऊ. मग गेला आम्ही नाश्त्याच्या दुकानात. मग आम्ही नाश्त्याच्या दुकानात गेल्यानंतर मग केला आम्ही नाश्ता. मग नाश्ता वगैरे करून झाला आमचा. मग इथं पिले आम्ही चाय. मग चाय वगैरे पिऊन झाली. मग भाऊने काढली गाडी. मग निघालो के सुपर मार्केटला. मग आलो के सुपर मार्केटला. मग इथनं घेतला भाऊने हा सामान. मग हा भाऊचा सामान घेऊन झाला. मग निघालो पिंकेबारला जायसाठी. मग पिंकेबारमधून आपल्या रजेच्या 2 बॅग्स घेतल्या. मग निघालो आम्ही गावी जायसाठी. मग काही थोड्या वेळामध्ये चाललो आम्ही गावी. मग गावी आल्यानंतर भाऊच्या घरी ह्या रजेच्या 2 बॅग्स इथे ठेवला. मग अजून त्या 3 बॅग्स आणण्यासाठी निघालो. मग आम्ही आलो अजून पिंकेबारला. मग मांडून घेतल्या 3 बॅग. मग 3 बॅग मांडून झाल्यानंतर अजून आम्ही निघालो घरी जायसाठी. मग घरी आलो. मग भाऊच्या घरनं घेतलं 2 टप्पा. मग 2 टप्पा घेऊन झाल्यानंतर गेलो आम्ही वावरात रजा मारायसाठी. मग गेलो. मग ह्या 2 टप्प्यामध्ये काढला आम्ही रजा. मग हे रजा काढून झालं. मग आम्ही गेलो दोघे भाऊ खालच्या बांधीकडे. मग दोघे भाऊ खालच्या बांधीकडे गेल्यानंतर भाऊने केला रजा मारणं चालू. मग रजा वगैरे सगळं मारून झाला. मग आलो आम्ही आता भाऊच्या घरी. तर मग आपण भेटू एका पुन्हा एक नवीन एक ब्लॉगमध्ये. तर